नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की मिरचीमध्ये आपण ट्रायकोडर्मा टाकणार आहे. तर त्याच्यापूर्वी आपण माहिती करणार आहोत की पहिले ट्रायकोडर्मा म्हणजे त्याचा उपयोग कसं काय करतात. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला सेव्ह करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नंतर कामात पडेल आणि आपल्या कृषी मित्रांना पण शेअर करून द्या. तर तुम्हाला ट्रायकोडर्मा घ्यायचं आहे, एकरी 1 किलो याप्रमाणे घ्यायचं आहे. आणि घेण्यापूर्वी असं मागे बघून घ्यायचं की 100% ऑर्गॅनिक आहे की नाही. नंतर तुम्हाला घ्यायचं 1 किलो गूळ आणि त्याला पूर्णपणे पाणी करून घ्यायचं आहे. आणि ते पाणी केल्यानंतर त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा टाकायचा आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण ढवळून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं. या प्रकारे मिक्स केल्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे शेणखत. आणि जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही 200 लिटर पाणी घेऊ शकता आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि ते सावलीत ठेवायचं आहे 24 तास आणि त्याला ड्रिंचिंग करून घ्यायचं किंवा ठिबकद्वारे सोडून द्यायचं आहे. टाकून तुम्हाला पूर्णपणे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर 8 ते 10 दिवस त्याला सावलीत ठेवून द्यायचं आहे आणि वरतून पोते झाकून ठेवायचं आहे आणि दर 2-3 दिवसात त्याच्यावर पाणी शिंपडायचं आहे. टाकताना एक काळजी घ्यायची आहे की तुम्ही टाकण्याच्या अगोदर 8 ते 10 दिवस आणि टाकल्यानंतर 8 ते 10 दिवस कोणत्याही प्रकारच्या शेतामध्ये आपण कीटनाशक किंवा रासायनिक खतं आपण वापरायचे नाहीत. तर तुम्ही कोणत्याही पिकासाठी हे वापरू शकतात. तर कशी वाटली माहिती तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओसाठी फॉलो करून ठेवा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.